प्रश्न असा आहे की मी जर रस्त्यावरचे उचलून आणलेले असतील तर मी जेवढी आता 8 तालातल्या नोटेशनांची ध्रुवपद घेणार तेवढी तुमच्या मंडळीला तुम्ही फक्त आता रस्त्यावरचे नाही ना ते त्यांना मी चांगलेच म्हणतोय सगळ्यांना तुम्ही आता 8 तालातली नोटेशन माझ्या बरोबर एक एक ध्रुवपद म्हणायचं कारण हा सामना भजनाचा आहे इथे 8 चावटपणा चालणार नाही लक्षात ठेवा माझ्या समोर कारण मी कच्च्या गुरुचा चेला नाही सगळ्या बुवांचा उष्टा खरखरका महाराष्ट्र खाणाऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या बुवांचा उष्टा आणि खरकटा खाणाऱ्या बुवां लोकी बुवा तत्वज्ञान शिकवण्याची गरज नाही नोटेशन नंबर 1 घ्या मी जेवढी नोटेशन म्हणेन तेवढी आपली हे तुम्ही रस्त्यावरचे असं सगळे फक्त ध्रुवपदा त्यांचे रस्त्यावरचे नाही सगळे चांगल्या बैठकीतले असत नाही फक्त मी मंडळी काय बोलतले नाही बुवा ध्रुवपदा सुरुवात करायची आणि मग मंडळी त्याच्यातला नोटेशन म्हणायचा बघूया तरी कोण सुंदर पद्धतीने बुवानी मनोरंजन केलं अर्थात असू दे काय ज्या बुवाकडे धोंडे माती काय नाही तो आज लोकी बुवांसारख्या बुवाला टप करतोय आणि मित्र म्हणून मी त्याचा मंडळी स्वीकार करतो मला त्याचा राग येत नाही पण क्यू येते काय प्रत्येक बुवाला आपण या क्षेत्रामध्ये भगिनींना सांगतोय तरुण वर्गाला माझ्या माहिती आहे माझी भजनं ही अशी असतात तुम्ही विचार कराल उद्या जाऊन की या ठिकाणी धांगड धिंगाणा कुठल्या बुवाने घातला आणि भजनासाठी कुठला बुवा आलाय या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय नितीनजी पवार साहेब उपस्थित आहेत जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया काय सांगितलं साऊंड वाल्यानं तुम्हाला कारण मी सुरुवातीला म्हणजे आहे ते आहे मला साऊंड क्लिअर लागतो बुवानी सांगितलं मी जास्त वेळ घेणार नाही ज्या बुवा इफेक्ट कशाला म्हणतात आणि इको कशाला म्हणतात हे समजत नाही त्या बुवाने साऊंड वाल्याला शक्यतो दोष देऊ नये त्याचा तो विषय नाहीये त्यानंतर जो बुवा भजनाच्या नावावर आज 25 वर्ष स्वतःचं पोट भरतोय तो आम्ही भजनाच्या सुरुवातीला ज्या म्युझिक मारल्या त्या म्युझिक ऐका आणि या बुवाने म्युझिक मारला निशाना मला दिसला ना लाज वाटत नाही अरे ही कालची पोरं जी भजनं करतात ती म्युझिक असल्या मारतात तुझ्या हिंमत नाही 25 वर्षात एखादी म्युझिक बसवण्याची त्यानंतर म्युझिक कुठली सजनी ग भुललो 60 वर्षाचा म्हातारा सजनीला हाक मारतोय इथे लाज वाटत नाही काय मी तुझ्या बरोबर बसतो ना हे तुझ्या कोणाची तरी पुण्याही समज कारण माझ्या लेवलला सध्या बुवा कुठले त्याचा जरा विचार कर बुवा तुझी तेवढी लेवल नाही माझ्या बरोबर बसण्याची माझा एक मित्र म्हणून फक्त मी तुला घेतोय सोबत आणि काय सांगितलं की माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मी जास्त वेळ घेणार नाही 45 मिनिटांमध्ये थांबण्याचा प्रयत्न करणार कारण तो पॉट भरून गेला तो बायका पॉट भरून द्या आपल्या काही विषय नाही काय सांगितलं एक लक्षात घ्या मंडळी मी त्याला फक्त एकच वाक्य बोललो एकच त्याच्या पलीकडे जर बोललेलं असेल तर युट्यूब वाल्याने सांगावं मी सांगितलं की वाचनाच्या जोरावर इथं येऊन मोठेपणा साठणारा बुवा त्याच्यावर त्यांनी काय काय सांगितलं काय लोके बुवा किडे असत माझ्या नुसते साधे किडे असत पण या बुवांच्या मध्ये रेमंड किडे आहेत आणि सुलेमानी किडे सुद्धा आहेत एकत्र करून हा सध्या फिरतोय सगळं अशा बुवानी लोके बुवाला तत्वज्ञान शिकवू नये बुवानी प्रश्न विचारला की स्टेपने घेतोय बुवा स्टेपने कोणाच्या घेतो ज्याचा अभ्यास आहे कीर्तनाच्या माध्यमातून एखादा जर याच्यातला कलावंत तबला वादन करत असेल त्या कीर्तनामध्ये किंवा जाऊ दे काय पुस्तकात वाचणार युट्यूबवर बघणार प्रश्न विचारता प्रश्न काय त्रेता युगातील हनुमंत द्वापर युगात अर्जुनाच्या रथावर का बसले माझं फक्त बुवा एकच प्रश्न तुमचा हा त्या रथावर बसण्याचा वगैरे जाऊन दे फक्त अर्जुनाच्या रथाचं नाव सांग हा प्रश्न आता बुवानी मला प्रश्न विचारला दुसरा त्यांनी माझ्या मर्मावर बोट ठेवलं काय सांगितलं मंडळी तुम्ही राग मानू नका नाही तुम्ही ना हे तुम्ही सगळे माझे सहकारी आहात तुमचं काय बोलणार नाही फक्त बाकीच्या ऐकाच घ्यावा कारण इथे सगळे सुज्ञ तुम्ही भजनी श्रोतेचे ना तुम्हाला कळलं पाहिजे इथे काय चाललंय भजनाच्या नावावर जो बाजार चाललाय ना तो कळला पाहिजे बुवानी काय सांगितलं तुम्ही रस्त्यावरून उचलून हल्लेले नाही
बुवा तुम्ही जर भगवंताला मानत असाल तर याच्यात नवीन कोण आहे मला जरा सांगा. याच्यामध्ये माझे 3 विद्यार्थी आहेत आणि एका कोर्टकामच्या गावातले ह्याच्यातले 4 जण आहेत. हा माझा 5वा आहे, तो 6वा कातवंचा आहे आणि तो कोठारचा आहे म्हणजे देवगड. माझा मुद्दा हा, बुवानी जर भगवंताला मानत असतील किंवा हनुमंताला जर मानत असतील तर बुवानी सांगावं याच्यातला एक तरी आज नवीन आहे, तो जाऊ दे. चला आज मी तुमचा प्रश्न विचारलात म्हणून तुम्हाला मी आता प्रश्न करतोय, कारण मी भजनाच्या बारीला आलोय. माझा प्रश्न असा आहे की मी जर रस्त्यावरचे उचलून आणलेले असतील तर मी जेवढी आता 8 तालातल्या नोटेशनांची ध्रुवपद घेणार तेवढी तुमच्या मंडळीला तुम्ही फक्त आता रस्त्यावरचे नाही ना ते त्यांना मी चांगलेच म्हणतोय सगळ्यांना. तुम्ही आता 8 तालातली नोटेशन माझ्या बरोबर एक ध्रुवपद म्हणायचं, कारण हा सामना भजनाचा आहे. इथे 8 जावटपणा चालणार नाही, लक्षात ठेवा माझ्या समोर, कारण मी कच्च्या गुरुचा चेला नाही. सगळ्या बुवांचा उष्टा खरकाटा खाणाऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या बुवांचा उष्टा आणि खरकाटा खाणाऱ्या बुवां लोके बुवा तत्वज्ञान शिकवण्याची गरज नाही. नोटेशन नंबर 1 घ्या. मी जेवढी नोटेशन म्हणेन तेवढीच आपली. हे तुम्ही रस्त्यावरचे असा सगळे फक्त ध्रुवपदा त्यांचे रस्त्यावरचे नाहीत, सगळे चांगल्या बैठकीतले असत नाही. फक्त मी मंडळी काय बोलतले नाही, बुवां ध्रुवपदा सुरुवात करायची आणि मग मंडळी त्याच्यातला नोटेशन म्हणायचा. बघूया तरी कोण ह्याच्यात खय होते. मात्र परशुराम बुवांची पट्टी आहे, सुताराची शाळा आहे, येडा गावाड्याची नाही, लक्षात ठेवा. हा तिथे भजन शिकलं जातं, लोकांचा खरकाटा घालणाऱ्याकडे आम्ही आहेत. हा शिकवते आज भजन आम्ही. मी आज शांत होतोय म्हटलं, आज म्हणून शांत द्यायचो. रस्त्यावरची मंडळी या हिंमत असत ना, जेवढी नोटेशन 8 तालात म्हणतोय 2-3च म्हणतोय, तुझी रस्त्यावरची नाही, तुझी चांगली घराण्यातली मंडळी या. आता 13 मात्राचा झाला, 13 मात्राचा झाला मुंगेकर बुवंतता खाऊन. हा तेरे सुरदोल मेरे तेरे सुरदोल मेरे दोनों मिलकर बनेगी, दोनों मिलकर बनेगी. जय जय राम, 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 जय जय राम. हे 10 मात्राचं नोटेशन झालं मंडळी. आता इथे हुशार भजनी श्रोते जे आहेत, त्यानंतर दुसरं नोटेशन. जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी. जय जय कमरे हरे सारे निसा परे सारे गा पम प नि परे सारे सा रे सा सारे 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 परे मम कमरे हरे सा हरी. जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी. जय जय
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी। जर बुवानी आज 25 वर्ष या क्षेत्रामध्ये घालवली असतील तर फक्त माझी आज त्यांना चॅलेंज आहे। 8 तालातलं 13 मात्रानंतर त्यांनी मी 2 नोटेशन म्हटली आणि तिसरं एक शेवटचं म्हणतो तेवढी त्यांनी म्हणावी। मी आज सगळ्यांच्या समोर त्यांच्या ढेगा घालून जाणार, नाहीतर सगळ्यांच्या समोर, नाहीतर त्यांनी बॅग काढायचा 151 रुपये मंडळाचे घ्यायचे आणि घरात जायचा। वासुदेव वासुदेव बोला हर शिवशंकर वासुदेव वासुदेव बोला हर शिवशंकर वासुदेव वासुदेव बोला। त्याच्यामुळे बुवा या पट्टीच्या नादाला शक्यतो तुम्ही लागू नका। तुमचा आपला सल्ला या ठिकाणी सन्माननीय बुवा पंडितजी कोकाटे उपस्थित आहेत, एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं आपण स्वागत करूया। काय दिवसेंदिवस प्रत्येक बुवाने किंवा प्रत्येक तरुणाने काय झालं पाहिजे, मॅच्युअर झालं पाहिजे किंवा जो बुवा 25 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे त्यांनी आपल्या भजनामध्ये मॅच्युअरपणा दाखवलं पाहिजे। गुंडू बुवा आज स्वतःचं आत्मपरीक्षण करा की 25 वर्षांमध्ये तुम्ही काय प्रगती केली, काय प्रगती केली। तेव्हा लोकांचं जाऊ द्या हो, लोक काय येतील भजनाचा आनंद लुटतील, लोक घरी जातील, पण स्वतःला लाज वाटली पाहिजे आपण लोकांचे फुकटचे पैसे घेतोय असं नाही चालत। आजचे तरुण मुलं जी क्लासिकल शिकलेली आहेत ना, आज चांगली चांगली मंडळी गातात, त्यांच्या नकासमोर राहण्याची आमच्यासारख्या बुवांची लायकी नाही, लक्षात ठेवा। फक्त बोलायला येतं, वडाची साल पिपळात लावायची, पैसे कमवायचे आणि घरी जायचं, हा सध्या काही भजनी बुवानी बाजार मांडलाय भजनाच्या नावाने। आणि जो बुवा भजन करतोय त्याला हे बुवा सांगतायत की लोके बुवा म्हणजे ऑर्केस्ट्रा मांडलाय। बुवा फक्त 2 गाणी म्हणणार आणि ती गाणी भजनी श्रोत्यांचा विरोध असला तरी म्हणणार, लक्षात ठेवा। आता तुम्ही आज या घाटकोपर मध्ये या भटवाडीमध्ये ठरवा कुठला बुवा कसा बाजार मानतोय भजनाचा। आमचं परशुराम बुवाने एक गाणं म्हटलंय बघा, मला रे, इथे जुने लोक आहेत ना त्यांना मी सांगेन ते पटेल, कारण आम्हाला ती सवय नाही। बुवा ते नोटेशन जे म्हटलं ना मुनगेकर बुवांचं, ते आधी पहिलं ऐका नीट कसं आहे ते आणि नंतर म्हणायचा प्रयत्न करा। इतर म्हणतात म्हणून तुम्ही म्हणू नका, आणि तुमचा 8 तालातला विषय नाहीये। दुसऱ्याचा उष्टा खरकाटा खाणाऱ्या बुवाने आमच्या मंडळीत रस्त्यावरची मंडळी मनाची विद्वत्ता नाही। त्याच्यात जर हिंमत असत ना तर एखाद्या विद्यार्थ्याबरोबर एकदा बसून बघा, तुमची काय विद्वत्ता आहे ती तुम्हाला कळेल। मला रे बलमल लावून कर भजन रे, मला रे बलमल लावून कर भजन रे, मला रे बलमल लावून कर भजन रे। गीत आहे
बुवानी लिहून ठेवलंय, माझ्या लहान लहान मुलाला सांगतोय, तुमका सांगतोय परशुराम बुवा माझे असे होते. आज माझ्या परशुराम बुवानी लिहिलंय की आमच्या 7 पिढ्या आम्हाला संपणार नाही. सोपा होता, कृष्ण समजायला कठीण होता असं काय नाही मंडळी. कृष्ण समजायला कठीण होता ठीक आहे, पण राम सुद्धा समजायला मंडळी सोपा नव्हता. प्रभू रामचंद्र एक बाली, एक पत्नी आणि एक वचनी राहिले. लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्राने जे युद्ध केलं ते बालाने युद्ध केलं. जे शब्द मुखातून आले त्या वचनाशी एकनिष्ठ राहिले. वचन कधी प्रभू रामचंद्राने मोडलं नाही. मला एक सांगा, मग ते समजायला सोपं कसं? हे व्हॉट्सअपवरचे मेसेज घेऊन इथे भजन करायला येतात आणि आमच्यासारख्या बुवांना तुम्ही प्रश्न विचारता आणि रस्त्यावरची मंडळी म्हणता अरे आयुष्यभर बेसूर असलेला बुवा आज आम्हाला शिकवतोय. त्यानंतर राम समजायला एक बाली, एक पत्नी आणि एक वचनी. प्रभू रामचंद्राने एकाच पत्नीशी ते एकनिष्ठ राहिले. आणि मला ते प्रश्न विचारतायत, काय विचारला की या बुवाने सांगावं पेटीला हात लावून की आयुष्यात लग्न केल्यानंतर खायच्या बाईकडे वाकड्या नजरेने बघितलं नसतील. मी सांगतो, मी बघितलं पण वाकड्या नजरेने नाही. बाईकडे का बघू नये? एखाद्या बाईच्या गळ्यात जर सुंदर दागिने असले तर ते 100% बघा. का बघा? तर ते दागिने आपल्या पत्नीला त्याच्यापेक्षा चांगले आपण करू शकतो म्हणून बघा. पण बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवा. आता मला सांगितलं, मी सांगतो, मी 100% दुसऱ्या बायकांकडे बघतो. बरं, मी काय धुतल्या तांदळासारखा नाही. मला पेटीला हात लावून सांगितलं ना, बुवाला सुद्धा माझा प्रश्न आहे, तुम्ही जर धुतल्या तांदळासारखे जर आहात ना तर तुम्ही सांगा की मी लग्न केल्यापासून दुसऱ्या बाई कधी त्या वासनेने बघितलंय ना. आज फक्त तुमच्या लक्षात येत, तुमका वाटत घेऊ लोक जरा लय बोलता, कोण सांगतोय आज भगवी शाल त्यांनी का घातली? फक्त आमच्या धुरींचो काहीतरी अपमान होऊ नये, नाही तर भगव्या वस्त्राचो आणि ह्यांचा ॲलर्जी आहे. लक्षात ठेवा, तरी काम नाही. ह्या 25 वर्ष माझ्या खांद्यावर लक्षात ठेवा. आणि ह्या माझ्या खांद्यावर असल्यामुळे असले येंडू गुंडू मुंडू चेंडू मी असे पाल्यासारखे तोडून असे फेकून दिलेले असतात. लक्षात ठेवा, काय ह्यांचा चालत नाही. भजनाच्या नावाने शून्य असलेलो बुवा सिंधुदुर्गातलो धोंडे माती. मी एक त्याचा राग विचारते, राग आता आपला मार्कस सर्व बुवांना एकच प्रश्न आपला, हनुमंताचा जन्म पहाटे 6च्या नंतर झालाय आणि 6:30च्या आतमध्ये. पुस्तकं वाचतं ना, फक्त लोकांना थूक लावायची. आता ऑर्केस्ट्रा करायचो गजरात. खयची गाणी रे ती? एक गाणी सांगा पटापट. हा, तुम्हाला अंगुराचा मिलाकडी भुसाग. कॅस बघा तिची, कॅस केसांचा लाल कलर फासून दिलो. हा शायनिंग, फक्त शायनिंग. कानात डुल बघा. घे तुमका सांगतोय कानात आपलं बुवांशी संबंध, बाकी काय विषय नाही. कानात डुल नाही. ते कर्ज घेतलेला सिंधुदुर्ग बँकेचा. सिंधुदुर्ग बँकेचा कर्ज आणि जोपर्यंत कर्ज फेडीत नाही तोपर्यंत कानातलो बिल्लो त्याच्यात घालू शकत नाही बँक. ह्या कारण ही फक्त कॅश लाल करायचे, होय शायनिंग मारायची, जॅकेटा घालायची. मी बुवा अरे तुला येता काय का सांग ना. तू भजनाची पेटी घेऊन येलस ना, मग माझ्या प्रश्नांची आज उत्तरं द्यायची, नाही तर बॅ करायचा आणि साटकायचा विषय. हा, तिच्यात किती धमक आती मी आज बघतोय. तुम्हाला अंगुराचा मिलाकडी भुसाग. वाजून नाही, आमचा असल्या गाण्यांची गरज नाही. ज्याच्याकडे भजन नाही तोच ही गाणी म्हणणार, आणि ज्याच्याकडे भजन हा त्यांनी ही गाणी म्हणायची ना. त्याच्यानंतर दुसरा काय करायला तरी प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. काय ह्या काय वागवा या गाण्या करता? ह्या गाण्या करता काय? हा, प्रेमावर भरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तुझं म्हणशी गद्दार. काय बुवा? अरे बुवा, तुझ्यासारख्या बुवा आज मी प्रामाणिक सांगतो भगवंताला आणि हनुमंताला स्मरून. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोस्ती कोणाशी करावी भजनी बुवांमध्ये, तर माझ्या गुंडू बुवांशीच करावी. हे मी माझ्या आईलाच म्हणून सांगतो. हा, दोस्तीसाठी
एक नंबर जर बुवा असेल तर माझा गुंडू बुवा, पण त्याच्यात जे किडे वळवळतात ना ते माका कधीतरी बाहेर काढून लागतं. बुवा ती शाल काढून ठेवावं, तुम्हाला शोभत नाही. देवाशप आय हेट यू. नको घालू शाल. गणेश धुरी मी तुमची माफी मागतोय, पण या बुवांना शक्यतो याच्यापुढे भगवी शाल देऊ नका तुम्ही. ती शाल कुठेतरी जाते हो, आपल्या भगव्या वस्त्राचा ते अपमान करतात, लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा बुवा लय आज कांड तरी बऱ्याच दिवसांत गावलं. लक्ष्मण बुवा, लक्ष्मण गुरव यांचे शिष्य पंडितजी कोकाटे बुवा कदम बुवांची गाणी बोला. 251 रुपयांचं बक्षीस आहे. 100% म्हणणार मी. 2च गाणी म्हणणार. माझा प्रश्न आहे बुवाला. बरं ह्या प्रश्नाचं उत्तर नको देऊ दे. त्यांनी फक्त सारे ग ब ध सा हे 7 स्वर फक्त सरळ वाजवायचे आणि आलाप असं बघा. सा रे ग म. माझ्या पहिल्या विद्यार्थ्यांना सुरुवाती घेतात ते काय शिकवते मी. म प ध नी सा एवढाच फक्त त्यांनी सगळ्यांच्या समोर वाजवायचा. आपली चॅलेंज आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येत गुंडू बुवा बाजारात खपणारा फळ नाही, या काजऱ्याचा फळा लक्षात ठेवा. हा गमधनी धसानी धम गम धम गसानी धनी हा नाम्याची खीर चाखतो गोवाची पुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो गोवाची पुरंदराचा. या गाण्यामध्ये असे स्वर आहेत. फक्त या चरणावर प लागतो. तो प लागल्यावर राग कुठला होतो तो बुवानी सांगायचा. हिंमत असेल तर सांगावं. आणि मग माझ्याशी त्यांनी कोणची मंडळी रस्त्यावरची ती नंतर सांगतोय मी. हा अरे स्वतःची काय बुवा, आणि तू आमच्यासारख्या बुवाला टार्गेट करतो. तुझे सध्याचे सौंदर्य ते बरोबर असणार तुका. त्याचे सौंदर्य 2-3 आहे. माका जास्त बोललं असतं पुढच्या तुला नाव नाही दुखवतोय. आमका गरज नाही. खीर टाकतो चोकोलाची पुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा. पुरंदराचा हा परमात्मा वाली रामाजीचा. अकलेचे कार्य माझ्या बरोबर करू नका. मी आता जास्त वेळ घेत नाही. महाराष्ट्र माझा. आता तुम्हाला सांगून ठेवतोय गुंडुबांच्या गजरामध्ये शब्दप्रयोग काय असणार. अरे तू चाटू आहेस, तुझी लायकी नाही आहे, तू कर्मचारी बुवा आहेस. हे शब्द त्यांच्या मुखातून येणारच आणि आले पाहिजेत. नाही तर त्यांची बारी आता उठत नाही. लिहून ठेवा. लोके बुवा बरोबर बारी करणं म्हणजे तुमच्यासारखी 7 ते 8 बुवा पेट्या घेऊन इथे बसा. हा आणि मग लोके बुवा बरोबर बसा. मी एक मित्र म्हणून फक्त तुम्हाला सांभाळतोय. सांभाळतो म्हणजे पोचतोय. हा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. करिता महाराष्ट्र माझा. देवावेला कृष्ण गोयला भगिरा गोदावरी. एक फणाचे भरती वाणी मातीच्या घागरी. भीमतडीच्या तटाळाया. भीमतडीच्या तटाळाया यमुनेचे पाणी माझा. जय महाराष्ट्र माझा.
त्याला बुवा वातावरण म्हणतात, लक्षात ठेवा. बोलत राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. जरा इफेक्ट द्या ना. एक प्यारा गडावर, एक प्यारा गडावर, एक चवदार गडावर. आधी तू सरळ त्याला ठीक. अरे तू असलं नाला सफाऱ्या, तुझी मंडळी भांडुकला आणि बाकी सगळा घाट कोपरला. तू आमचा भजना शिकवतो. तुझं आणि भजनाचा विषय सांग ना. तुझं आणि भजनाचा संबंध मग 13 मात्राच्या बाहेर आता एक तरी नोटेशन तू आहे म्हणायचा. 9, 10, 11, 12, 14, 15 एक तरी म्हणायचं. तुझी हिंमत चालली करता आमच्या रस्त्यावरची मंडळी म्हणतो. लाज वाटत नाही. स्वतःची तेवढी हा काय तू होतो. शिवरायांचा राजा विजय झाला. रायगडावर शिवरायांचा राजा विजय झाला. बलिदानी बलिदानचा राजा माडी घोषित केला. असे नरबळी घोषित केले. आमच्या बोकाडीमुळे बक्षीस दिलं मी त्याला धन्यवाद दिलो. भजनामध्ये हे महत्वाचं आहे. आम्ही ऑर्केस्ट्रा इथे 40 जण जमतो. मी 1.5 तास हिंदी मराठी गाणी म्हणू शकतो आणि माझं शिकून हे हल्ली ऑर्केस्ट्रा करू लागले. मी बंद केला ऑर्केस्ट्रा कारण लोके बुवा भजनाला कलविराय भजनाच्या नावाने ऑर्केस्ट्रा करतो असं काही नालायक बुवानी माझ्या विरुद्ध राग उठवलं. आता मी बंद केलं हे सगळं. आता जे नालायक बुवा आहेत ना त्याला हिंमत असेल तर आता ते ऑर्केस्ट्रा मांडणार आहे. ज्याला कधीतरी बोला तुमच्या हिंमत असेल तर. जिथे नरंग भेटतं तिथे तुम्ही हे करायला बघता. सकल्या नकल्या असल्या पुण्या चला. सकल्या नकल्या असल्या तुमच्याकडून वही अपेक्षा नाही असू दे. सकल्या नकल्या असल्या कुठल्या कला. सकल्या नकल्या असल्या कुठल्या कला. आज धरूया तोरा. पाटील बोला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
पहिले विनोद सावंतवाडी मला सांगितलंय की हे चिंतामणी पंचायत बंद करणार का राम नाम झा राम नाम राम नाम झा राम हा उठ झाला बस झाला उठ झाला बस झाला खाता राम सीताराम त्यानंतर काशीराम परतुआ गणपतीचा सण आला की नेहमी प्रत्येक माझ्या तरुणाच्या मोबाईलवर जो स्टेटस असतो ते गाणं आहे बघा महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण कोकणात गणेश चतुर्थीचा मुलाचे असं भजनावर लोकांना नाचवा ऑर्केस्ट्राची गाणी म्हणून कोणीही नाचवतो त्यानंतर माझे परशुराम पांचाळवा बाप्पा मोरया रत्नागिरी देवगण गौरी गट्टा मालवण आम्ही गोगंजे आम्ही गोगंजे सांगताना आमचं घर नाळी भोपळी करवंद लाल बोंडू काजूच्या नावारूपाला आलाय जगाचं देवगण हापूस आंबा मी त्यांना भजनाच्या माध्यमातून 3 नोटिस दिली आहेत त्यांच्या मंडळीकडून मी मंडळींना दोष देत नाही पण माझे जेव्हा रस्त्याचे असतील तेव्हा आज मी फक्त मंडळींना बोलत नाहीये तर मी त्यांचे फकडेचे म्हणाल पुढच्या बारी एक माझ्यासारखं सिंधुदुर्गात नालायक दुसरं लक्षात ठेवायचा पाहिजे मी शक्यतो काही वाईट म्हणत नाही आणि वाईट जर म्हटलंय तर हात धुवून त्याच्या मागे लागतं लक्षात ठेवायचा ठीक आहे गजल घेऊया राम तो महालायचा राम तो महालय राम तो महालायचा राम तो महालय राम तो महालायचा राम तो महालय जन्मती प्रभु राम रे जन्मती प्रभु राम रे राम तो पाटील मोहनचा एक गजल आहे बघा हले श्रेष्ठ माझा राम अर्जुन बोले श्रेष्ठ माझा कृष्ण माझा गेला कोणा रामकृष्ण नावा त्या दिवशी एक बुवा गात होता काय त्याचा अर्थच नाही त्या गाण्यात असं आहे ते असं मी म्हणतोय तसंच आहे
असंच आहे ते, तुम्हाला नाही कळणार ती. नावावरून दोघेही करीती भांडण, रामकृष्ण नावावरून दोघेही करीती भांडण. हनुमान बोले जैत माझा राम, अर्जुन बोले जैत माझा कृष्ण, माझा येईना कोण. रामकृष्ण नावावरून दोघेही करीती भांडण. रघुकुलाचा उद्धार करूया, जन्म घेई प्रभू राम रे. जरा मला सावून थोडस सुरुवाती प्रॉब्लेम नाही तर तुम्ही बघला असतात माझा अवतार. राम धन्य धन्य कौशल्य माता, धन्य धन्य कौशल्य माता. कोटी रामचंद्र निर्मले राजा दशरथ राजा आपली भक्ते आनंदाचे आले. कैकईची इच्छा मानुली, कैकईची इच्छा मानुली. भरतमणी होता जिव्हाळा. भरत लक्ष्मणासारखं असावं. मला घेतलं असतं तर भरत राज्याच्या गादीवर बसला असता. प्रभू रामचंद्राच्या पादुका गादीवर ठेवल्या आणि 14 वर्ष राज्याची सेवा केली. याला बंधुप्रेम म्हणतात. नाही तर आजकालचे बंधू आपण बघतोय, एखादा मुंबईवाला जर भाऊ असेल देईलच की नाही ही एक शंका असते, लक्षात ठेवा. सगळ्या भावांबद्दल मी बोलत नाही, कारण आयुष्यभर मी राबलो आणि तू मुंबई गावात मजा केलंस असं सांगणारी भाऊ असतात. पण त्यांच्यासाठी सांगतोय, अशा भावांसाठी की तू ज्या आईच्या पोटी जन्म घेतलास, ज्या आई बाबाने तुला जन्माला घातलं, त्यामुळे तुझी जर 5 एकर जागा असेल तर 2.5 एकर मध्ये तू राब, मेहनत कर, कलमा लाव, काळजी लाव, पण 2.5 एकर जागा रिकामी ठेव. तो येऊन आपली कसेल नंतर. म्हणून सांगतोय बघा, बंधुप्रेम भरत आणि लक्ष्मणासारखं असावं. बंधुप्रेमाचा निर्णय झाला, भरतमणी होता जिव्हाळा. लक्ष्मणाचा त्याग तो खरा. लक्ष्मणाचा त्याग किती होता बघा. 14 वर्ष झोपला नाही लक्ष्मण. लक्ष्मणाच्या बायकोचा विचार करा. नवरा असून सहवास नाही 14 वर्ष. याला बंधुप्रेम मित्र म्हणतात. रामासारखं आपण का वागावं त्याच्यासाठी सांगतोय. रामाबद्दल 2 शब्द सांग, 2 शब्द सांग. हे 100 शब्द सांगण्यापेक्षा या लहान मुलाला किंवा माझ्या तरुणाला राम कसे होते, साधे सिंपल, हे सांगितलेलं बरं. ऐका, लक्ष्मणाचा त्याग तो खरा, संख्ये वनवास सोडला. भावबंधाचे नाते असावे, भावबंधाचे नाते असावे. भरत लक्ष्मणासारखे, भरत लक्ष्मणासारखे.
हनुमंतांबद्दल हनुमंताच्या मनामध्ये किती आस्था होती, प्रेम होता, जिव्हाळा होता बघा. तो एक विषय आहे. आमचे बुवा चांगला सांगतात, आपण तो नको. बुवा तर सीता आणि तो करंडा हनुमंताने आपल्या अंगावर होता, तो जरा सांगा लोक मस्त तुम्ही सांगता. काय काय तुमच्याकडून घेण्यासारखं आहे. भले ते पुस्तकातलं का असेल ना, पण ते बरं वाटतं ऐकायला. सारखी